हे बघा, आज अजून एक चांगलं एक्सपेरिमेंट केलेले विद्यार्थ्यांनी. आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ते एक्झॅक्टली कसं केलेलं आहे. ठीक आहे ना. एवढे मेहनत करून एवढे चांगले चांगले प्रोजेक्ट तुम्ही करतायत, मन अगदी खुश होतं बघा, है ना. आपण जाणून घेऊ. सर्वात पहिले मला सांगा तुम्ही, तुमची टीम मला वाटते टीम बी आहे ना. हा, ठीक आहे. आधी मला सांगा की तुम्ही किती कंपोनंट यूज केलेले आणि कंपोनंट कुठले कुठले वापरलेले. आपण 2 स्विच 6 वापरलेत आणि 40 वॅटचे बल्ब 6 वापरले. ठीक आहे ना. म्हणजे 2 वे स्विच जे आहेत ना, त्यांनी 2 वे स्विच किती वापरलेले, 6 नोज वापरलेले, आणि लॅम्प पण तुमचे किती वापरलेले आहेत. ठीक आहे ना. मग ते कनेक्टिंग वायर्स असणार आहे आणि त्याच्यानंतर होल्डर्स असणार आहे, हे तर काय त्यांच्या बरोबर मॅन्डेटरी आहे. ठीक आहे ना. बरं, पहिले मला सांगा की म्हणजे काय ह्याच्याने उद्देश काय हे होणार तुमचं, सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे आपल्याला बोगद्यात जाताना जो अंधार असतो, ओके, त्याच्या तिथे आपण उजेड हे करून जाऊ शकतो. बरं, म्हणजे काय आहे की आपण काय करणार आहे की बोगद्यामध्ये जात असताना एक तो पण चालू झाला पाहिजे आणि पुढचा पण चालू झाला पाहिजे. ठीक आहे ना. मग तिथं पुढच्या स्टेजला गेल्यानंतर ते जर लॅम्प दाबलं तर मागचा ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल आणि त्याच्या पुढचा चालू होऊन जाईल. तो पर्टिक्युलरली तो चालू होईल, त्याच्या पुढचा एक चालू होईल, अशा प्रकारे. ठीक आहे ना. बरं, एक्सप्लेन करून सांगा आणि डेमॉन्स्ट्रेट करून दाखवा. आता आपण बोगद्यात गेले गेले 2 चालू केले, बरोबर. त्या पुढे गेले की आपण पुढचे चालू केले की हे 2 चालू होणार, मागचं बंद होणार, पुढचं चालू होणार. त्याच्या ओके, त्या पुढे गेले की परत सेम तेच होणार, मागचे बंद होणार, पुढचं चालू होणार. आणि समजा आपण जर तिकून परत यायचं म्हणलं तर परत ते चालू करणार, मागचं बंद होणार, पुढचं चालू होणार. हे बघा, म्हणजे पर्पज काय आहे मित्रांनो, समजून घेण्याचं जरा ट्राय करा. पर्पज, आपले विद्यार्थी दररोज एक नवीन नवीन प्रोजेक्ट करतायत. पर्पज हा आहे की ह्यांच्यामध्ये पर्पज असा आहे की बोगद्यामध्ये जात असताना ऍट अ टाइम 2 लाईट सुरू होतील. ऍट अ टाइम 2 लाईट सुरू होतील, त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला गेल्यानंतर मागचा बंद होईल, समोरचा चालू होईल आणि त्याच्या एक पुढचं चालू होईल. अशा प्रकारे हे बघा, तुम्ही बघू शकता. हे सगळे ईच अँड एव्हरी, आणि मागच्या साईडला पण तुम्ही बघू शकता, मागच्या बॅकग्राऊंड मध्ये सगळे प्रोजेक्ट आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे केलेला आहे. खूप मस्त वाटलं तुमचं प्रोजेक्ट वगैरे, मस्त आहे. ठीक आहे.